तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण हळदी कुंकवासाठी कमीत कमी वेळामध्ये होणारे 2 प्रकारचे डेकोरेशन करणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। अगदी सोप्या पद्धतीने आपण हे डेकोरेशन करणार आहोत। तर इथं आपण एक साडी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने साडीला फोल्ड करून ठेवायचं आहे। त्याच्यावरती मंगळसूत्र, माळ, जे काही सौभाग्याचे दागिने आहेत ते सर्व स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत। हे सौभाग्याच्या वाहनाचं डेकोरेशन अगदी अट्रॅक्टिव्ह दिसतं। तुम्ही हे हळदी कुंकवाच्या वेळेस बिनधास्तपणे करू शकता। सिंपल पद्धतीने केलेलं हे डेकोरेशन तुमच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये 4 चांद लावून जाईल। तर हे तुम्ही करू शकता। ह्याच्यामध्ये अजून बरेचसे प्रकार आहेत। जर तुम्हाला हे डेकोरेशन आवडलं असेल तर तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर इथं मी कानातलं ठेवलेले आहेत आणि पुढेच आपण नथी ठेवायची। एका पानावरती मी नथी ठेवलेली आहे। तर सुगड पुसताना ज्या वाट्या भेटतात वरती ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये मी तांदूळ ठेवलेले आहे आणि इथं आपण ग्रीन कलरच्या म्हणजेच हिरव्या कलरच्या बांगड्या घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने ह्या बांगड्याही ठेवून द्यायच्या आहेत। ज्या पद्धतीने सौभाग्यवती स्त्री सगळं काही घालते तसंच सगळं काही इथं सेट करून ठेवायचं आहे। साईडला आपण अशी एक तांदळाची लाईन करून घ्यायची आहे। तर मी तांदळाची लाईन करून घेते। तुम्ही इथं तांदळाची लाईन झाल्यानंतर गव्हाचीही लाईन करू शकता। जे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करा। पण पहिल्यांदा आपण तांदळाची लाईन करायची, कारण कधी आपण ओटी वगैरे भरताना तांदळाला भरपूर महत्त्व असतं। तांदळाने सौभाग्यवती स्त्रीची आपण ओटी भरतो। तर आपण इथं अशा पद्धतीने सर्व काही सेट करून ठेवायचं आहे। ज्यावेळेस आपण हे डेकोरेशन करतो त्यावेळेस करतानाही खूप आनंद होतो मनाला, की काही ना काही वेगळ्या पद्धतीचं डेकोरेशन आपण करतोय। अगदी कमीत कमी वेळामध्ये हे डेकोरेशन होऊन जातं। तुम्ही लगेचच हे डेकोरेशन करू शकता। ह्याच्यामध्ये अजून भरपूर प्रकार आहेत। ह्याच पद्धतीने तुम्ही ब्लाऊज पीस ठेवूनही हे डेकोरेशन करू शकता। आपण इथं साडी ठेवलेली आहे, त्याच्याऐवजी तुम्ही इथं ब्लाऊज पीस ठेवू शकता। जर तुम्हाला एकच ब्लाऊज पीस ठेवून डेकोरेशन करायचं नसेल तर तुम्ही 4-5 ब्लाऊज पीस वेगवेगळ्या कलरचे ठेवून सुद्धा हे डेकोरेशन करू शकता। तर इथं मी एक स्केल घेतलेली आहे आणि ह्या पट्टीच्या साहाय्याने मी अशी लाईन करून घेते। तुम्ही हातानेही करू शकता। अगदी सिंपल पद्धतीने आपण ही लाईन करून घ्यायची आहे। नंतर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यानंतर गव्हाची एक लाईन बनवू शकता, बट मी इथं हिरव्या बांगड्याचा यूज करणार आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व ठिकाणी म्हणजे चौकोनी मी हे बनवलं आहे। तर चारही बाजूनी मी अशा पद्धतीने ह्या बांगड्या ठेवून देते। ग्रीन कलरच्या बांगड्या, हिरव्या मी बांगड्या इथं घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती मी इथं जी बाजरी आहे ती भरून घेणार आहे। बाजरी ठेवल्यामुळे मला वाटलं की जरासं हे अट्रॅक्टिव्ह दिसेल म्हणून मी इथं बाजरीचा यूज केलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बाजरी वापरा, नसेल तर तुम्ही इथं गहूही वापरू शकता। तर जी बांगडी आपण ठेवलेली आहे त्याच्या आतमध्ये फक्त अशी ही बाजरी भरून घ्यायची आहे। तर सर्व बांगड्या मी अशा पद्धतीने भरून घेते आणि नंतरच तुम्हाला दाखवते की फायनल लुक याचा कसा दिसतो ते। तर आता इथे तुम्ही पाहू शकता की सर्व बांगड्यामध्ये मी बाजरी भरून घेतलेली आहे आणि फायनल लुक असा आहे। असा जरी हा सुवासिनीचा वाण तुम्ही ठेवला तरीही अतिशय सुंदर दिसणार आहे। सो इथं मी अजून थोडंसं डेकोरेशन करायचं म्हणते। ॲक्च्युली माझ्याकडे छोट्या संक्रांती नाहीत, म्हणजे तुम्ही याला सुगडही म्हणू शकता तर किंवा मराठीमध्ये याला बोळकीसुद्धा म्हणतात। माझ्याकडे ते नाहीत, पण आता मी आईस्क्रीम घेतल्यानंतर भेटलेली ही छोटीशी बोळकी आहेत तर ती मी इथं ठेवलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण तांदूळ भरून त्याच्यावरती एक सुपारी ठेवली तरी खूपच सुंदर दिसून जाईल। या बांगड्यांच्या अवतीभोवती मी सर्व ठिकाणी असं हे तांदूळ भरून घेतलेलं आहे आणि नंतर आपण हाताने ह्याला असा शेप द्यायचा आहे। जसा तुम्हाला आवडेल तसा शेप तुम्ही इथं देऊ शकताय। प्लेन जरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक लाईनही बनवू शकताय, बट मी इथं अशी डिझाईन बनवून घेते कारण ते जरा थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी असं करते। याच्यावरती आपण अजून हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपण हिरव्या बांगड्याने अजून थोडंसं डेकोरेशन करायचं आहे। तर सिम्पली मी याच्यावरती बांगड्या ठेवून देते आणि जो कॉर्नरचा सेक्शन आहे तिथं आपण 2-3 बांगड्या एकावर एक अशा ठेवून द्यायच्या आहेत। नंतर आपण तांदूळ भरलेल्या ज्या वाट्या आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू ठेवायचं आहे। त्या पद्धतीनं केलेलं हे संक्रांतीच्या हळदी कुंकवाचं सिंपल डेकोरेशन आहे। फ्रेंड्स, तुम्हीही घरी नक्की करून बघा, सगळ्यांना खूपच आवडेल आणि अगदी कमी वेळामध्ये होणारं हे डेकोरेशन आहे। सो
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. मकर संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मी अगदी धमाकेदार केला होता. सो त्याचेही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. 5-6 पार्टमध्ये त्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही तेही व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की बघा. त्याच्यामध्ये अजून बरंचसं तुम्हाला डेकोरेशन वगैरे बघायला भेटेल. सो हे होतं आपलं साधं सिंपल पद्धतीचं डेकोरेशन. आणि ह्याच्यानंतर दुसरंही आपण एक डेकोरेशनचा प्रकार बघणार आहोत. आता दुसरं आपण डेकोरेशन करतोय ते म्हणजे मटका डेकोरेशन. तर लगेच होणारे हे डेकोरेशन आहे. तर त्यासाठी आपल्याला एक स्टँड हवा आहे. जर तुमच्याकडे हाईटवालं स्टँड नसेल तर तुम्ही इथं मटका ठेवण्याचं जे स्टँड असतं त्याचाही यूज करू शकता, किंवा छोटासा स्टूल असेल तरी त्याचाही यूज करू शकता. तर हे मी फ्लावर पॉटचं एक स्टँड घेतलेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, जो मटका मी इथं घेतलेला आहे त्याला मी गोल्डन कलर दिला होता. तर हा कलर मी कालच दिलेला आहे. गोल्डन कलर मी करून घेतला आणि आज मी हे डेकोरेशन करते. ह्यासाठी आपल्याला अशी झेंडूच्या फुलांची दिसणारी माळ हवी आहे. म्हणजे ही ॲक्च्युली प्लास्टिकची झेंडूच्या फुलांची माळ आहे. तर ती घेतलेली आहे. याच्यासाठी आपल्याला 10 झेंडूच्या फुलांच्या माळा लागतील. तर आपण काय करायचं की पहिल्या 4 माळा अशा एकत्र करून घ्यायच्या आणि जो मटका आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये ह्या माळा अशा खवून द्यायच्या आणि वरून असं हे सोडायचं. अगदी अट्रॅक्टिव्ह आणि मस्त दिसतं. एका साईडने आपण काय करायचं, हा मटका तिरका करून ठेवायचा आहे. मी तुम्हाला नंतर थोड्याच वेळाने दाखवते की कशा पद्धतीने मी हे सेट करून ठेवलेलं आहे. खालची डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीने कशीही बनवू शकता. सिम्पली तुम्ही खालच्या माळा राऊंड करून ठेवल्यात तरी अतिशय सुंदर दिसेल. तर हा बघा मटका मी गोल्डन कलरने कलर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कसाही ह्याला कलर करू शकता. सो याच्यामध्ये मी अशा माळा ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि खालची डिझाईन ही मी अशा पद्धतीने केलेली आहे. आणि हे मटक्याचं सिम्पल डेकोरेशन आहे, बट हे डेकोरेशन केलं ना अतिशय सुंदर दिसतं. असं डेकोरेशन तुम्ही कधीही करू शकता. एखादा ॲनिव्हर्सरीचा प्रोग्राम असेल किंवा एंगेजमेंट सेरेमनी असेल, बर्थडे पार्टी असेल, कधीही तुम्ही अशा पद्धतीचं मटका डेकोरेशन करू शकता. त्याने काय होईल की जो प्रोग्राम तुम्ही करणार आहेत त्याच्यामध्ये अजून थोडीशी भर पडेल. आय होप फ्रेंड्स, सिंपल पद्धतीने केलेल्या दोन्ही प्रकारचे डेकोरेशन तुम्हाला आवडलं असेल. थँक यू फॉर वॉचिंग.